काँग्रेस आमदार भाई जगताप आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत या ठिकाणी करणार आहोत। भाई, ज्या प्रकारे पाहत आहोत ईव्हीएमचा मुद्दा हा मुख्यमंत्री म्हणत आहेत एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र, आणि जे जनतेने मत दिलेलं होतं ते योग्य मतदान झालं, त्यामुळे महायुती निवडून आली असं सुद्धा ते म्हणत आहेत। ते बरोबर म्हणतात, एव्हरी वोट फॉर महायुती असं आहे ते, एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र नाही। आणि जर तुम्ही म्हणताय खरं असेल तर माझा एक मित्र म्हणून सल्ला आहे तुम्हाला, तुम्ही नेहमी काय कारण दाखवता लोकसभेमध्ये इतकं मतदान मोजायला 2 दिवस लागतील वगैरे वगैरे, बरोबर आहे, विधानसभेमध्ये वेळ लागेल वगैरे वगैरे। आता असं करा, महाराष्ट्रातल्या सगळ्याच निवडणुका बाकी आहेत, ग्रामपंचायतीपासून सुरुवात करा ना, म्हणजे ते 1 तासात मतदान मोजता येईल की। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये करा ना, 2-3 तासामध्ये निर्णय होईल। तुम्हाला महाराष्ट्राच्या 12.5 कोटीचं जर जनतेचं जर प्रेम आहे किंवा तुमच्यावर विश्वास दाखवलेला आहे, तुम्ही जो विश्वासघात केलाय तो महाराष्ट्राची जनता त्या बॅलॉट पेपरच्या माध्यमातून दाखवू इच्छिते। असं जर नसतं तर मार्करवाडीमध्ये जो प्रयत्न झाला, जो लोकशाहीच्या आणि चौकटीतला आहे, घटनेतल्या चौकटीतला माझा अधिकार आहे। आणि आपल्याला आठवत असेल की पंचायत राज्याची संकल्पना जी इंदिरा गांधीजीने मांडली होती, जी राजीव गांधीजीने प्रत्यक्षात आणली, आणि अधिकार हे ग्रामपंचायतीपासून पुढे गेले पाहिजेत, हा जो गाभा आहे आमच्या घटनेचा, त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं, ते लागू केलं, आणि गावच्या सरपंचाला इतकं सक्षम बनवलंय की सरपंचाने किंवा याने त्या पंचायत मंडळाने घेतलेला निर्णय हा देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा बदलता येत नाही। घटनात्मक दृष्ट्या हा आपल्या देशातला कायदा आहे। मग मार्करवाडीच्या जनतेने घेतलेला निर्णय, महाराष्ट्रातल्या 78 ग्रामपंचायतींनी घेतलेला निर्णय कसा तुम्ही लोक नाकारू शकता, किंवा कसं तुम्ही त्याला मना करू शकता? घ्या ना। आणि आम्ही म्हणू फार तुम्ही राज्यामध्ये खूप काम केलं, राज्याचं फार वैभव वाढवलं, असं आम्ही सुद्धा म्हणू। भाई, ज्या प्रकारे तुम्ही म्हणतात की बॅलेट वरती निवडणुका घ्या, ईव्हीएमच्या बाबत जेव्हा विरोधक असतील, म्हणजे महाविकास आघाडी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, ज्या वेळेला विजयी होता त्यावेळेला ईव्हीएम चांगलं असतं असं सुद्धा ते म्हणत आहेत। आणि याला जोडून आता प्रश्न आहे की 6 दिवसांचं हिवाळी अधिवेशन आहे, पहिला दिवस जो तो गाजला तो या ईव्हीएम वरतून, त्यामुळे जनतेला न्याय मिळणार आहे का? पण जनतेला न्याय मिळेलच का? सरकार कुठे आहे ते सांगा। काल जी काय मंत्र्यांचा शपथविधी झाला, कुणाचं खातं कुणाकडे कोण उत्तर देणार? विदर्भामध्ये अधिवेशन घेण्यासाठी काही कारण आहेत। विदर्भातला हा शेतकरी, मराठवाड्यातला हा शेतकरी, ह्या भागातला हा कष्टकरी, यांचे प्रश्न, विशेषतः हा भाग जो आहे हा दुष्काळी भाग, सातत्याने इथे दुष्काळ, पाऊस पडत नाही, आणि मग इथल्या शेतकऱ्याच्या ज्या काही ह्या आहेत त्याच्यासाठी विदर्भाची आणि विदर्भाच्या विकासाच्या बाबतीत चर्चा व्हावी, त्याच्या बाबतीमध्ये न्याय मिळावा म्हणून विदर्भाचं अधिवेशन असतं। पण मंत्री कुठे आहेत? आता मंत्री आलेले आहेत, खाती कुठे आहेत? समजा याच्यामध्ये एक कुठल्याही अधिवेशनामध्ये सगळ्यात महत्वाचं अस्त्र जे असतं विरोधकांकडे, ते असतं तारांकित प्रश्न नाही आहेत, ते असतं हे कॉलिंग अटेन्शन, जे आम्ही 2 महिने अगोदर देतो आणि लक्षवेधी लावून घेतो, एखाद्या विषयावर बोलतो, त्याचा न्याय मागतो, ते कुठं आहे? नाहीये। म्हणजे हे फक्त आयवॉश, आणि ह्यांना स्वतःला ह्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे। 23 तारखेला निर्णय होतो आणि कालपर्यंत त्यांचं मंत्रिमंडळच बनत नाही, आणि मंत्रिमंडळ होऊन त्यांच्यात काय लाथाळ्या चालल्यात त्याच्या बाबतीमध्ये मी काय बोलणार? 2.5 वर्षांचं ते म्हणत आहे। 2.5 वर्षानंतर हे सरकारच जाणार आहे, याचा अर्थ असा निघतो त्यांना स्वतःला त्याचं हे झालंय। कारण महाराष्ट्रभर तुम्ही खात्रीशीर यासाठी म्हणतोय की महाराष्ट्रातली जनता, मला विश्वास आहे शाहू फुले आंबेडकर ह्या विचारावर, आणि महाराष्ट्राची जनता 4 पोलीस पाठवून आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी पाठवून तुम्ही मार्करवाडीमध्ये जो काय हे केला, दादागिरी केली, दहशत केली, अख्ख्या महाराष्ट्रात तुम्ही नाही करू शकत। महाराष्ट्रातली जनता रस्त्यावर येईल आणि ह्यांना 2.5 वर्षामध्ये उलथून पाडेल। 2.5 वर्षांनंतर जर हे सरकार जाईल असं तुम्ही म्हणत आहात, तर पुन्हा एकदा राजकीय भूकंप होईल का? तुम्ही फार पुढचं विचारू नका, त्यांनी बोलले ते सांगितलं। हे अजितदादा म्हणाले 2.5 वर्षाचा आहे, भाई जगताप नाही म्हणाला, म्हणजे त्यांना साक्षात्कार झाला असावा कदाचित, कारण महाराष्ट्रातल्या जनतेचा कानोसा घेतच आहेत ना ते
याच्यातल्या लोकांमधले नेते आहेत. इतकी वर्ष त्यांनी आयुष्यभर एका विचाराचा त्यांनी पाठपुरावा केला, त्यामुळे त्यांना माहिती आहे आणि ते लोकांची भाषा बोलतात आहे. निश्चितच धन्यवाद. एकंदरीत आपण पाहतो की ईव्हीएम वरून विरोधकांनी या सगळ्या ठिकाणी विधान भवनाच्या पायऱ्यांवर असेल आंदोलन जे आहे ते केलं.